10-11 वर्ष झाल्यानंतर आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तो जे 2015चा निर्णय आहे तो ते आपले आदरणीय नेते आदित्य साहेब व आपले सचिन भाऊंनी अधिवेशनामध्ये विषय उचलला। त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 22 तारखेला मुंबई पोर्ट्स हे ससून डॉक मधील गोडाऊनचा ताबा घेण्यासाठी आले होते किंवा येणार होते। त्याच टायमाला माझं उद्धव साहेबांशी बोलणं झालं व आदित्य साहेबांबरोबर बोलणं झालं आणि मी त्यांना कल्पना दिली की साहेब जर यदा कदाचित असं काही घडलं तर आपले मच्छी बांधव व त्याच्यावर जे उपजीविका असणारी मंडळी जी आहेत त्यांच्या उपासमारीची वेळ येईल। तर उद्धव साहेबांनी एक क्षण न घालवता सचिन भाऊंना फोन केलं। त्यांनी ताबडतोब नितेश राणेंना फोन करून त्यांना कल्पना दिली की आपण एका साईडला आपण आश्वासन देत आहे की मच्छीमार ससून डॉक मधील गोडाऊन किंवा मच्छीमारांवर काही अन्याय होऊन देणार नाही आणि मुंबई पोर्ट्स गोडाऊनचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे। लगेच दुसऱ्या दिवशी आपले खासदार आपले उत्कृष्ट संसदपटू ताबडतोब 23 तारखेला संध्याकाळी त्यांचा मला मेसेज आला। उद्धव साहेबांनी त्यांना कळवलं आणि त्यांनी ताबडतोब केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी आश्वासन दिलं केंद्रीय मंत्र्यांनी की अरविंद जी मैं उसमें दखल दूंगा और मैं इसमें मच्छीमारों को कोई तकलीफ होने नहीं दूंगा असं आश्वासन आपल्याला उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जे सहकारी आहेत यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने खंबीरपणे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। आता याच्यामध्ये एक बोलायचं असं आहे की मला आमच्या सगळ्यांच्या वतीने ससून डॉक तर शिवडीपर्यंत पब्लिक प्रेमायसेस ऍक्ट हा कायदा आहे। हा कायदा जो निर्माण झाला 1958 साली तर आपल्याला विनंती करण्यात येत आहे की हे पब्लिक प्रेमायसेस ऍक्ट हे अबॉलिश करण्यात यावं, संपवण्यात यावं। नवीन नवीन ब्रिजेस येतात, नवीन नवीन नाव दिले जातात। तर हे पब्लिक प्रेमायसेस ऍक्टचा अर्थ असा आहे की इलिगल ऑक्युपेंट्स, आता इलिगल ऑक्युपेंट्स हे आम्हाला घोषित करत आहेत आणि आम्ही इलिगल कसे आता आपण पीआयएल आम्हाला 2023 मध्ये पीआयएल टाकण्यात आला आमच्यावर सीएएलएम काम संस्थेने कुलाबा असेट लायबिलिटी त्याच्यामध्ये आम्हाला रेकग्निशन देते कोर्ट आणि मुंबई पोर्ट्स की मरीन प्रोडक्ट्स हे आम्हाला पार्टी बनवण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट्स पण आम्हाला आमच्या नावाने पत्र पण देत आहे इथं आणि आमचाच पत्ता देते गोडाऊन क्रमांक 1773 कृष्णा कोळे गोडाऊन क्रमांक 1773। एक बाजूने ते बोलतात एमएफडीसी आमचं टेनेंट आहे, एक बाजूला सब टेनेंटला ते डायरेक्ट पत्र लिहितात की जे वेस्ट आहे ससून डॉकचं ते वेस्ट बाहेर जाता कामा नये। ते आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे मुंबई पोर्ट्सचं ज्याला टेंडर दिले त्यालाच वेस्ट देण्यात यावं। म्हणजे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने आम्हाला रेकग्नाइज करत आहे आणि तुमचं कन्व्हिनियन्स प्रमाणे आम्हाला रेकग्नाइज करत पण नाही। तर मी आमच्या ससून डॉक मच्छीमारांच्या वतीने तुम्हाला विनंती करत आहे की हे पब्लिक प्रेमायसेस ऍक्टचा विषय घ्यावा जेणेकरून आमच्या सगळ्यांना भविष्यामध्ये, कारण हा एक जनरेशन आहे, अजून पुढं भविष्यामध्ये सेकंड जनरेशन येणार, थर्ड येणार। तर आम्हाला सगळ्यांना तुमच्या वतीने एक आश्वासन पाहिजे की हे पब्लिक प्रेमायसेस ऍक्ट निघून जायला पाहिजे आणि जे गडकरी साहेबांनी जो घेतलेला निर्णय जो होता 2015चा त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हायला पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2 मिनिटं हाऊस मध्ये मांडलेला विषय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी, आदरणीय अरविंदभाई सावंत साहेब, आदरणीय आदित्यजी यांच्या पुढाकाराने हा सर्व विषय मांडण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळाली आहे। कृष्णा पावलेजी, संतोषजी, सर्व उपस्थित असलेले ससून डॉक आणि विशेषतः विभागातील कोळी समाजातील बांधव वगैरे तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर साहेब हा लढा अजून संपलेला नाहीये। ज्या